नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, आपण या मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर नेहमीच आपण फिजिक्स रिलेटेड आणि जो काही महाराष्ट्र सेटला पहिला पेपर कंपल्सरी आहे त्याच्यावर आपण व्हिडिओज टाकत आलेले आहे. ओके, आणि नुकताच आम्ही मिस्टर प्रोफेसर हे ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे. ओके, ज्यामध्ये तुम्ही 7 दिवसाचं फ्री ट्रायल पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि 10 ते 12 आत्ताच रिसेंटली अपलोड्स केलेलं आहे. पेपर पहिल्यासाठी आणि फिजिक्ससाठी फ्री म्हणजे मॉक टेस्ट अपलोड केलेलं आहे. तर ज्यांनाही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल त्यांनी सरळ प्ले स्टोअरवर जाऊन मिस्टर प्रोफेसर सर्च करा. अदरवाईज या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ॲपची लिंक दिलेली आहे. ठीक आहे, तर बघा, आजचा जो काय आपला व्हिडिओ आहे की MH सेट एक्झाम रिलेटेड संपूर्ण इन्फॉर्मेशन. ओके, बघा, ही एक्झाम कशासाठी असते, सगळ्या गोष्टी याच्या रिलेटेड सगळ्याच गोष्टी आपण आज डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. बघा, महाराष्ट्र सेट एक्झाम, ठीक आहे, जस्ट म्हणजे स्टेट लेवलची एक्झाम आहे. ओके, स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट. मग आता ही एलिजिबिलिटी टेस्ट कशासाठी आहे? ओके, जेही स्टुडंट इच्छुक, ओके, ज्यांनाही सिनियर कॉलेजवर प्रोफेसर व्हायचं आहे, ओके, सिनियर कॉलेजवर ज्यांनाही असिस्टंट प्रोफेसर म्हणून ज्यांनाही लागायचं आहे, तर त्यासाठी ही एक्झाम द्यावी लागते. ओके, ज्यांना कोणाला ते करायचं आहे अद्यापही. ओके, असिस्टंट प्रोफेसर म्हणून जर तुम्हाला सिनियर कॉलेजवर लागायचं असेल तर अद्यापही तुम्हाला PhD ऑर आहे. म्हणजे एकतर तुम्ही PhD क्लिअर करा तुमची, अदरवाईज मग महाराष्ट्र सेट एक्झाम क्लिअर करा. ठीक आहे, बघा, PhDचा जर आपण विचार केला तर 4 ते 5 वर्ष लागतं PhD म्हणजे क्लिअर करायला. ओके, जर महाराष्ट्र सेट एक्झामचं जर तुम्ही चांगली तयारी केली तर विदिन 1 वर्षात तुमची एक्झाम क्लिअर होऊ शकते. ठीक आहे, ही पहिली गोष्ट झाली. आपल्याला कळालं की जी काही महाराष्ट्र सेट एक्झाम आहे, ओके, ही कशासाठी आहे? एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. ओके, असिस्टंट प्रोफेसर आणि फक्त महाराष्ट्र आणि गोवा स्टेट. येतं लक्षात? म्हणजे जे काही गोव्याचे जे काही रहिवासी आहे किंवा जे महाराष्ट्राचे रहिवासी आहे हेच लोक ही एक्झाम देऊ शकतो किंवा या स्टेटसाठी ही एक्झाम लागू आहे. ठीक आहे, बघा, सेकंड गोष्ट येते की हे एक्झाम मग जनरली येते कसे. ओके, बघा, ही एक्झाम ॲक्च्युली पुणे युनिव्हर्सिटी कंडक्ट करते. ठीक आहे, तर UGCच्या नॉर्म्स जर तुम्ही आपण वाचले तर ही एक्झाम इयरली एकदा व्हायला पाहिजे, पण असं जनरली होत नाही. आता तुम्ही जर 2019 पासून बघितली, 19, 20 आणि 21, ओके, इयरली एकदा परीक्षा झाली आहे. पण त्या अगोदर जर बघितलं तुम्ही 18, 17, ओके, कधी कधी असं झालं आहे की म्हणजे समजा एखाद्या वर्षाच्या सुरुवातीला फरवरीमध्ये आणि एखाद्या वर्षाची एंडिंगला नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पण एक्झाम झालेली आहे. ओके, जनरली ही एक्झाम, ओके, कारण की यामध्ये काय होतं ना की पुणे युनिव्हर्सिटीला UGCकडून पहिले मान्यता आणावं लागतं की बा आम्ही ही एक्झाम कंडक्ट करायचं. दरवर्षी मान्यता आणावं लागतं. त्याच्यामुळे त्याच्यात थोडंसं डिले होऊन जातो. त्याच्यामुळे इयरली एकदा येण्याचे चान्सेस राहत नाही, कधी कधी होऊनही जाते. ओके, आता मागील 2-3 वर्षापासून तर इयरली रेग्युलरली कंडक्ट होत आहे. ठीक आहे, परंतु एक्झाम येते म्हणजे येतेच. ओके, असं नाही की बा 2-3 वर्ष ही एक्झाम येतच नाही, असं होत नाही, शक्यच नाही आहे. असं आजपर्यंत झालेलं नाही आणि होणार पण नाही. म्हणजे गृहीत करून चला की तुम्ही इयरली एकदा होऊ शकते. ओके, म्हणजे मॅक्सिमम चान्सेस आहे की इयरली एकदा होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, चला, हा पण पॉईंट क्लिअर झाला. बघा, त्यानंतर येते की ही एक्झाम देऊ कोण शकते, आहे की नाही. बघा, महाराष्ट्र सेट एक्झाम देत असताना जवळजवळ 32 विषय, ओके, या एक्झामसाठी आहे. जवळजवळ किती? 32 विषय. यामध्ये सायन्स आलं, कॉमर्स आलं आणि आर्ट पण आलं. ओके, सायन्सवाले लोक. आणि बघा, जस्ट तुम्ही ग्रॅज्युएशन करून तुम्ही एक्झाम देऊ नाही शकत. ओके, या एक्झामसाठी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, ज्याही विषयामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन केलं, जसं आता की माझं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मला होतं समजा BScला. ओके, मी फिजिक्समध्ये जाऊन PG केलं. ठीक आहे, आता काही लोकांचं BSc ऑनर पण राहते. ओके, BSc ऑनर म्हणजे त्यांना सेकंड इयरपासूनच सब्जेक्ट निवडून घेता येते. समजा BSc ऑनर माझं फिजिक्समध्ये आहे, तर माझं सेकंड इयरपासून BSc फिजिक्स राहतं. त्यानंतर मग पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये पण मला फिजिक्सच करावं लागतं. ओके, ठीक आहे, तर फक्त ज्या लोकांचं ग्रॅज्युएशन आहे ते लोक यासाठी एलिजिबल नाही आहे. ओके, ज्याही लोकांचं ग्रॅज्युएशन आहे ते लोक यासाठी एलिजिबल नाही आहे. ठीक आहे, जे लोक पोस्ट ग्रॅज्युएशन अपियर आहे, ओके, म्हणजे ज्या लोकांचं फर्स्ट इयर पोस्ट ग्रॅज्युएशनचं क्लिअर आहे, तिथं बॅक चालत नाही. ज्याही लोकांचं पोस्ट ग्रॅज्युएशन फर्स्ट इयर क्लिअर आहे आणि ते आता सेकंड इयरच्या 3rd सेमिस्टरमध्ये आहे, ओके, तेव्हापासून तुम्ही ही महाराष्ट्र सेट एक्झामची एक्झाम देऊ शकता. ओके, एकतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन
झाल्यानंतर ही एक्झाम तर देऊ शकताच, परंतु पोस्ट ग्रॅज्युएशनच्या जर तुम्ही फायनल इयरला असाल आहे की नाही, जनरली पोस्ट ग्रॅज्युएशन MS झालं MS झालं 2 वर्षाचं राहते. जर तुम्ही सेकंड इयर म्हणा किंवा फायनल इयरला असाल थर्ड सेमिस्टरला, तर ही एक्झाम देऊ शकता आणि ही एक्झाम तुम्ही द्यायलाही पाहिजे. ओके, म्हणजे मी पण पोस्ट ग्रॅज्युएशनच्या माझ्या फायनल इयर किंवा सेकंड इयरला असताना एक अंदाज येऊन जातो ओके त्याची काय लेवल आहे ते, कारण की असिस्टंट प्रोफेसर म्हणून जर या एक्झाम थ्रू निवड होत असेल तर त्याची लेवल पण असणार ना, की नाही, एकदम सरळ सोपी थोडे ना काम असणार. ठीक आहे, बघा हा पण पॉईंट क्लिअर झाला की कोण ही एक्झाम देऊ शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा कॅटेगरी वाईज या एक्झामचा कट ऑफ लागतो. ठीक आहे, जनरल, ओपन कॅटेगरी, OBC, SC, ST, VJ, NT, ओके, PWD. ठीक आहे, कॅटेगरी वाईज. ओके, असं नाही की बा सगळ्याच कॅटेगरीला हा कॅटेगरी वाईज सगळ्या म्हणजे याचा कट ऑफ लागतो. जनरली ओपन किंवा जनरल कॅटेगरीचा कट ऑफ हाय राहतो. जर आपण OBC सोबत जरी कम्पेअर केला तरी म्हणजे 20 ते हो म्हणजे 15 ते 20 मार्कांनी जास्त राहतं. ओके, मार्क जास्त राहते, त्याच्यामुळे ओपन किंवा जनरल कॅटेगरीवाल्या लोकांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते. ठीक आहे, चला इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाला. बघा त्यानंतर आपण क्वेश्चन म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन्स किती राहतात, पेपर किती राहतात आणि मार्किंग कशी राहते आणि वेळ किती राहतो, या सगळ्या गोष्टी आपण बघूया. बघा याच्यात 2 पेपर राहतात. पहिला राहतो पेपर पहिला. ठीक आहे, त्यावर राहतो जनरल ॲप्टिट्यूड. ओके, जनरल ॲप्टिट्यूड. ओके, आणि ह्या सगळ्यांना कसा राहतो, कंपल्सरी राहतो. हा सगळ्यांना राहतो कंपल्सरी. ओके, महाराष्ट्र सेट एक्झामसाठी टोटल सब्जेक्ट्स आहे. ओके, टोटल सब्जेक्ट्स म्हणजे टोटल 32 सब्जेक्ट्स आहे. ओके, तर 32ही सब्जेक्ट्सला जनरल ॲप्टिट्यूड हा पहिला पेपर कंपल्सरी राहतो. ओके, 32 सब्जेक्ट, भरपूर सब्जेक्ट. ओके, इंग्लिश, मराठी, हिंदी. ओके, त्यानंतर सायन्सचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, स्टॅटिस्टिक, भरपूर सारे जे काही सगळे काही मॅनेजमेंट सगळं भरपूर काय लो. ठीक आहे, तर हा जो काही पहिला पेपर राहा सगळ्यांना हा कसा राहतो, कंपल्सरी राहतो. ठीक आहे, एक गोष्ट क्लिअर झाली. ठीक आहे, त्यानंतर राहतो तुम्हाला पेपर 2. ओके, पेपर 2. ठीक आहे, आता जसं की माझं फिजिक्स आहे, कोणाचं मराठी राहतं आहे की नाही, फिजिक्स झालं. ओके, कोणाचं राहते मराठी, असे भरपूर असे 32 सब्जेक्ट आहे. ओके, म्हणजे जो काही सेकंड पेपर राहतो तो तुमच्या पोस्ट ग्रॅज्युएशनचा जो काही सब्जेक्ट राहतो त्याच्याशी रिलेटेड राहतो. इथं लक्षात आता याच्यात 32 सब्जेक्ट्स येतात. ओके, टोटल किती सब्जेक्ट्स आहे इथं, 32 सब्जेक्ट्स आहे. ठीक आहे, आपल्याला काही नाही, आपला जो काही सब्जेक्ट आहे त्याच्याशी घेण्यात येणार. ठीक आहे, बघा इथपर्यंत क्लिअर झालं की महाराष्ट्र सेट एक्झाम देत असताना 2 पेपर राहतात. पहिला पेपर राहतो जनरल ॲप्टिट्यूडचा, जो पेपर ओके सगळ्याच सब्जेक्टला कसा राहतो, कंपल्सरी. म्हणजे जोही विद्यार्थी महाराष्ट्र सेट एक्झाम देऊ इच्छितो ओके त्याला तो पहिल्या पेपरचा जनरल ॲप्टिट्यूडचा अभ्यास कंपल्सरी आहे. अभ्यास कसा आहे, कंपल्सरी. त्यानंतर आहे सेकंड पेपर. ओके, त्यानंतर सेकंड पेपर आहे तो ज्यांच्या त्यांच्या विषयाशी निगडीत आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. बघा मग आता आपण नंबर ऑफ क्वेश्चन्स बघून घेऊया. ओके, नंबर ऑफ क्वेश्चन्स की जनरल ॲप्टिट्यूडसाठी किती क्वेश्चन्स राहतात. बघा टोटल क्वेश्चन्स राहतात 50. ठीक आहे, आणि तुमचा जो काही सब्जेक्ट राहतो यामध्ये टोटल क्वेश्चन्स राहते 100. ठीक आहे, आणि मग यांची आता मार्क्स बघून घेऊ आपण, मार्क्स कसे राहतात. ठीक आहे, मार्क्स बघा जनरल ॲप्टिट्यूडचा क्वेश्चन असो की तुमचा विषयाची निगडीत क्वेश्चन असो, प्रत्येक क्वेश्चनला असते 2 मार्क. ओके, म्हणजे टोटल मार्क झाले ॲप्टिट्यूडचे 100. ठीक आहे, आणि त्यानंतर जो काही सब्जेक्ट आहे तुमचा त्याचे टोटल क्वेश्चन्स राहतात 100. ओके, मार्क्स राहतात 2, म्हणजे टोटल झाले तुमचे 200 मार्क्स सब्जेक्टचे. ओके, म्हणजे जर टोटल मार्क जर काउंट केले तर हा तुमचा 300 मार्कांचा पेपर असतो, ज्यामध्ये 50 क्वेश्चन्स कंपल्सरी फ्रॉम द जनरल ॲप्टिट्यूड. ओके, सगळ्यांनाच हे कंपल्सरी असतो. त्यानंतर तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड जे काही क्वेश्चन्स राहतात ते राहतात 100. ओके, प्रत्येक क्वेश्चन राहतात 2 मार्कांचा, तर असा टोटल तुमचा 300 मार्काचा क्वेश्चन असतो. ठीक आहे, आणि इथं म्हणजे पेपर पहिला राहू द्या की पेपर दुसरा राहू द्या, ABCD असे 4 सेट राहतात. AB ओके, BC आणि D 4 सेट राहतात. ठीक आहे, ओके इथपर्यंत क्लिअर झालं. त्यानंतर बघा टायमिंग बघून घेऊया आपण की कशा प्रकारे टायमिंग राहतं. बघा ओके, बघा
इथं राहते तुम्हाला 60 मिनिट, ठीक आहे, ओके, और तुम्ही म्हणू शकता 1 आवर, ठीक आहे. इकडे तुमच्याकडे राहते 120 मिनिट, ठीक आहे, और तुम्ही म्हणू शकता 2 आवर, ओके. और जर आपण टोटल जर काढले तर 180 मिनिट्स, ओके, म्हणजेच 3 घंटे, म्हणजेच 3 घंटे, ओके. सर्वप्रथम सगळ्यांचा हा पहिला पेपर जनरल ॲप्टिट्यूड पेपर पहिला होता, ओके. तो 1 घंट्याचा पेपर राहतो, ठीक आहे. 60 बघा 50 क्वेश्चन्स आहे, ठीक आहे, 60 मिनिट आहे. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनचा जर आपण ॲव्हरेज काढला तर 1 मिनिटापेक्षा थोडा, म्हणजे 1.2 मिनिट सगळ्यांना, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनचा जर विचार केला इन ॲन ॲव्हरेज प्रत्येक क्वेश्चनला आपल्याला 1.2 मिनिट देणं गरजेचं असतं, ठीक आहे. त्यानंतर बघा हा सेकंड 100 क्वेश्चन्स आहे, तुमच्याकडे टाईम आहे इथे 120 मिनिट, ओके. मग तिथे पण तीच सेम गोष्ट आली, ओके, 1.2 मिनिट एका जर क्वेश्चनचा विचार केला तर एवढं, ठीक आहे. हे झालं असं. बघा आता भरपूर सारे लोक काय करतात, 4-5 वर्षापासून किंवा 4-5 अटेम्प्टपासून ही एक्झाम दिलेली राहते, परंतु त्यांची एक्झाम निघत नाही, ओके. याचं कारण बघा, ओके, याचं कारण बघा. हे कारण म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की म्हणजे जनरली माझे विद्यार्थी म्हणा किंवा जनरली आपले मित्र म्हणा, यांचा काय प्रॉब्लेम होते की तुम्ही फक्त 6 महिने तयारी करता किंवा 1 वर्ष तयारी करता, पण ती प्रॉपर तयारी राहिली पाहिजे. बघा जनरली असं जसं फिजिक्समध्ये जर झालं, ओके, मॅक्सिमम याच्यामध्ये बघा आता फिजिक्समध्ये आम्हाला 10 सब्जेक्ट्स आहे, फिजिक्समध्ये आम्हाला टोटली 10 सब्जेक्ट्स आहे. तर या 10 सब्जेक्ट्सपैकी तुम्हाला 7 सब्जेक्ट्सवर फोकस करायचं आहे. फक्त किती? 7 सब्जेक्टवर फोकस करायचं आहे. टोटल आपल्याला बघा आपल्याला 60% अभ्यास करायचा आहे. जो काही सिलेबस आहे त्याच्यातला आपल्याला 60% अभ्यास करायचा आहे. आपण टोटल 100 पैकी 100 आपल्याला अभ्यास करायचाच नाही आहे, शक्यच नाही आहे. तेवढा अभ्यास करणे शक्यच नाही. आपल्याला टोटली 60% खूप झाले, 60% अभ्यास करायचा आहे. आणि पेपर सोडवताना एक तुमचं टार्गेट चुकतं की जसं की इथं 50 क्वेश्चन आहे तर तुम्ही 50ही क्वेश्चनच्या मागे धावण्याचा प्रयत्न करता. टार्गेट सोडा, तुम्ही इथं फक्त टार्गेट ठेवायला पाहिजे 35 क्वेश्चन्स. 35 पैकी समजा आपल्याला 30 जरी क्वेश्चन्स बरोबर आले तरी आपले किती मार्क होत आहे? 60 मार्क होत आहे. इथे तुमचं टार्गेट राहायला पाहिजे जवळजवळ तुमचं 70 टार्गेट राहायला पाहिजे. 70 पैकी जर तुमचे 60 पण जर क्वेश्चन्स बरोबर आले तर ही झाली 120 आणि जर 60 याची जर बेरीज केली तर 180 मार्क्स होतात. 180 मार्क्स म्हणजे तुम्ही 32 सब्जेक्टपैकी कोणत्याही सब्जेक्टचा जर राहिला आणि ओपन कॅटेगरीचा जर राहिला ना तरी तुमचा रिझल्ट येतो 180 मार्क. भरपूर कटऑफ झाला. म्हणजे जनरली जर आमचा फिजिक्सचा विचार केला तर ओपन कॅटेगरीचा 300 पैकी 154, 158 या 21 सप्टेंबरला जो काही मागे पेपर झाला होता 180 मार्क्स. म्हणजे तुम्ही फक्त तुमचं टार्गेट बघा, 35 क्वेश्चनचं टार्गेट ठेवा, 30 क्वेश्चन्स बरोबर आलेच पाहिजे, येणारच. 50 क्वेश्चनचं टार्गेट ठेवला तुमचे 30 क्वेश्चन्स येतच नाही. टार्गेट 35, गेट द 30 क्वेश्चन्स. टार्गेट 70 अँड गेट 60 क्वेश्चन्स. सब्जेक्टमध्ये 60 क्वेश्चन्स बरोबर आलेच पाहिजे. इथं लक्षात, सब्जेक्टमध्ये 60 किंवा 60पेक्षा जास्त आले तरी काही हरकत नाही. आणि दुसरी एक तुमचं चुकतं कुठं की तुम्ही हा जो काही जनरल ॲप्टिट्यूड जो सगळ्यांना कंपल्सरी असतो याच्याकडे तुम्ही पहिलेपासून फोकस करतच नाही. म्हणजे परीक्षा जशी तोंडावर येते शेवटी तसं तुम्ही इकडे फोकस करता आणि चुकून जाता. जनरल ॲप्टिट्यूडमध्ये कसं राहतं ना, जनरल ॲप्टिट्यूडची गोष्ट करू आपण. बघा ज्यांना हे नोट डाऊन करायचं आहे नोट डाऊनही करू शकता पॉज करून. बघा जनरली काय होतं जनरल ॲप्टिट्यूडचं. बघा जनरल ॲप्टिट्यूडबद्दल बोलू कारण की सगळ्यांना हा विषय कंपल्सरी आहे. बघा जनरल ॲप्टिट्यूड, ठीक आहे, याचे 10 टॉपिक्स राहतात. ठीक आहे, 10 टॉपिक्स राहतात. जसं आपण पहिला टॉपिक पाहू, टीचिंग ॲप्टिट्यूड, ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे रिसर्च ॲप्टिट्यूड, ठीक आहे. थर्ड आहे कम्युनिकेशन. त्यानंतर फोर्थ आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. त्यानंतर फिफ्थ आहे हायर एज्युकेशन, ठीक आहे. त्यानंतर सिक्स्थ आहे पीपल अँड एन्व्हायरमेंट, ठीक आहे. त्यानंतर सेवन्थ आहे रीडिंग कॉम्प्रेशन, म्हणजे जो काही तुमचा पॅराग्राफ राहतो, ठीक आहे. बघा तर ही 10 टॉपिक्स आहे. तर 10 टॉपिकपैकी 7 टॉपिक थिरॉटिकल्स आहे.
म्हणजे जर तुम्ही या टॉपिकची जर थेअरी व्यवस्थित प्रिपेअर केली, ओके, आणि प्रत्येक टॉपिकमधनं 5 क्वेश्चन्स येतात, ईच टॉपिक 5 क्वेश्चन्स, ईच टॉपिक 5 क्वेश्चन्स, ओके, असे किती टॉपिक आहे? 7, म्हणजे 35 क्वेश्चन्स आहे तुमचे थेरॉटिकल्स आहे. म्हणजे तुमची जर थेअरी चांगली पक्की झाली तर 35 पैकी 25 मार्क्स तर आणू शकतो आपण. सॉरी, 35 पैकी आपण 25 तर क्वेश्चन्स आणू शकतो. 10 क्वेश्चन सोडून द्या, 25 तर क्वेश्चन्स आणू शकतो. पूर्ण थेरॉटिकल आहे, पूर्ण थेरॉटिकल. ओके, यामध्ये इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये एकदम रिसेंट फेसबुक, गुगल, ओके, मायक्रोसॉफ्ट, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप अशावरून इथं क्वेश्चन येतात. इथं लक्षात, जसं 1 MB म्हणजे किती KB, 1 GB म्हणजे किती KB, असे छोटे छोटे क्वेश्चन्स इथं येतात. ठीक आहे. टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे जनरली विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या दोघांमधलं रिलेशन्समध्ये टीचिंग. रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणजे थोडंफार PhDच्या लेवलचं. ठीक आहे. कम्युनिकेशनचं काय सांगायचं आहे की नाही, मोबाईल झाले, सगळे जे काही कम्युनिकेशन होतं आपलं त्याची सगळी इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये कम्प्युटरच्या रिलेटेड. हायर एज्युकेशन म्हणजे सगळ्या युनिव्हर्सिटीचे नॉर्म्स ह्या त्या गोष्टी याच्यात असतात. ठीक आहे. पीपल अँड एन्व्हायरमेंट, आपण आणि आपलं पर्यावरण याच्याशी रिलेटेड आहे की नाही, कशा प्रकारचं पोल्युशन होत आहे, काय होत आहे, मग काय केलं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर पॅराग्राफ तर तुम्ही म्हणजे पहिलीपासून नाही म्हणू शकत, 5वीपासून जर तुम्हाला पॅराग्राफची सवय आहे. ओके. त्यानंतर बघा, हे झाले तुमचे थेरॉटिकल. ओके, हे झाले तुमचे 7 टॉपिक थेरॉटिकल झाले. ओके. त्यानंतर 3 टॉपिक राहते मॅथमॅटिकल. ओके, बघा 8वा तुमचा टॉपिक राहणार आहे मॅथमॅटिकल रिझनिंग. ओके, मॅथमॅटिकल रिझनिंग. ठीक आहे. त्यानंतर तुमचा 9वा टॉपिक आहे लॉजिकल रिझनिंग. ठीक आहे. त्यानंतर तुमचा लास्ट टॉपिक आहे डाटा इंटरप्रिटेशन. ठीक आहे. बघा, आता माझं काय सजेशन आहे की जनरल ॲप्टिट्यूडचं प्रिपरेशन करत असताना पेपर आला की तुम्ही पहिले या 35 क्वेश्चनवर फोकस केला पाहिजे आणि या 35 क्वेश्चनमधून तुम्ही 25 मार्क गेन केले पाहिजे पहिले. कारण की थेरॉटिकल यासाठी क्वेश्चन्स मी तुम्हाला पहिले फोकस करायला होता. फक्त काय, तुम्हाला क्वेश्चन वाचायचं आहे. तुमची जर थेअरी परफेक्ट असेल तर क्वेश्चन टिक झाला, म्हणजे विदिन सेकंड क्वेश्चन हा टिक करू शकतो. पण इकडे तसं आहे का? ओके, बघा इथे पण 5 क्वेश्चन्स आहे, इथे पण याचे पण 5 आहे आणि याचे पण 5 आहे. याचे क्वेश्चन्स जस्ट पाहून टिक करू शकतो का नाही? क्वेश्चन्स कोणाचे टिक करू शकतो या थेरॉटिकलचे? ठीक आहे, इथे करू शकतो का नाही? जसं मॅथमॅटिकल रिझनिंग. ओके, बघा या 3 मध्ये, ओके, हे 35 क्वेश्चन्स तुम्ही चाळले एकदा की मग तुम्हाला कुठे यायचं आहे? डाटा इंटरप्रिटेशन. कारण की डाटा इंटरप्रिटेशनमध्ये तुम्हाला एक पाय चार्ट, बार ग्राफ, लाईन ग्राफ दिलेला राहतो. ओके, त्याचे 5 क्वेश्चन्स राहतात आणि हे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह होऊ शकते ग्राफ बघूनही. म्हणजे 5 क्वेश्चन्सपैकी 2 क्वेश्चन्स असे राहतात की फक्त तुम्हाला ग्राफ ॲनालिसिस करावा लागतो. ग्राफ ॲनालिसिस करून 2 क्वेश्चन्स तुम्ही इझिली मिळवू शकता. 3 क्वेश्चन्स थोडंफार त्याच्यामुळे एखादं तुम्हाला म्हणजे फ्रॅक्शन, रेशिओ किंवा पर्सेंटेज या 2-3 गोष्टी यूज करून तुम्ही काढू शकता. ओके, आणि यानंतर लॉजिकल रिझनिंग हा पण एक सोपा टॉपिक आहे. ओके, जसं की डायग्राम दिलेले राहतात. ओके, त्या डायग्राममधून तुम्हाला किंवा मग एका डायग्राममध्ये 4 नंबर, म्हणजे सोपा आहे ॲज कम्पेअर टू मॅथमॅटिकल रिझनिंग. लॉजिकल आणि डाटा इंटरप्रिटेशन हे 2 टॉपिक्स इझी आहे. त्याच्यामुळे थेरॉटिकल केल्यानंतर तुम्ही लॉजिकल रिझनिंग आणि डाटा इंटरप्रिटेशनवर फोकस करा. लास्टली तुम्ही मॅथमॅटिकल रिझनिंगवर फोकस करा, जो टॉपिक सर्वात जास्त तुमचा वेळ घेऊ शकतो. येतं लक्षात? बघा, अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर महाराष्ट्र सेट एक्झाम क्रॅक होणे खूप काही मोठी गोष्ट नाही आणि ही खूप काही मोठी एक्झाम पण नाही. ओके, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.